पद्धत आहे आणि हाच माझा काय आहे मेकअप. मग माझा मेकअप कोणाचा आहे? ट्रेनरचा आहे. माझा मेकअप कोणाचा आहे? शिक्षकाचा आहे. बरोबर. एखाद्या व्यक्ती आपण बघितला की तो कोण आहे हे सांगता येणं म्हणजे मेकअप. तसं मी खूप मळलेले कपडे घालून आलो, खूप दारू बिरू पिऊन आलो, इथे चालत आलो, आता वेळा वाकडा इथे बसलो. माझं लेक्चर ऐकाल का? का नाही ऐकणार? कारण दारुड्याचं ऐकायचं नसतं. पण तुमचा मुलगा आहे, तुमची मुलगी आहे, तुमची आई वडील बहीण भाऊ यांनी नाटकात भाग घेतलाय. कशात भाग घेतलाय? नाटकात. आणि दारुड्याचा रोल करतात. त्याचा मेकअप कसा कराल? दारुड्याचा मेकअप कसा असणार? फाटलेले कपडे. बरोबर. मेकअप कसा असेल? जरा मळलेला चेहरा जरा लावायला लागेल ना सगळं. बरोबर. आता काय द्याल? दारूची. आता सरळ सावधान विश्राम चालवायला सांगाल का? कसं चालला सांगाल? वेडं वाकडं. म्हणजे वेडं वाकडं चालणं हा दारुड्याचा मेकअप. बरोबर. मिलिटरीतला एक माणूस करायचा आहे तुम्हाला. काय कराल? मिलिटरीतले कपडे, चालण्याची पद्धत कशी असणार? स्ट्रेट. बरोबर. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, व्यक्ती बदलली की मेकअप बदलतो, ठिकाण बदलले की मेकअप बदलतं आणि काळ बदलला की मेकअप, व्यक्ती स्थळ काळानुसार मेकअप बदलत असतो. जसं मॅडमनी तुम्हाला काय शिकवलं? ब्रायडल मेकअप शिकवला. 9वीचा मेकअप खूप चांगला तुम्हाला येतो. तुमच्यासारखा ब्रायडल मेकअप कुणी करत